तर आता दुपारचे 12:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही बसलेले सगळे कलिंगड खायला. तर केतकी आत्ताच कलर खेळून आलेली आहे. कलर तुला काय ऐकायला आलं? त्यामुळे आता कलिंगड खात बसलो आम्ही. अजून केतकी जेवलेली नाही, फक्त दूध पिऊन गेली आहे सकाळी. सकाळी किती वाजता गेलेली तू? 7:30 वाजता. आणि आली किती वाजता? 12 वाजता आली. वेदांत घरीच आहे. वेदांतचं सगळं खाऊन झालंय. काय काय खाऊन झालं वेदांत तुझं? दूध पिलं. वेदांत अजिबात खेळायला गेलेला नाही आहे. महेश गुरवसुद्धा गेलेले नाही आहेत आणि मी सुद्धा गेलेली नाही आहे. आम्ही तिघं फक्त घरी बसून मस्त मजा करतोय आणि केतकी आपली बिचारी खेळून आली. म्हणजे मजा करून आली, खेळून मस्त एन्जॉय केलं तिने आजचा दिवस. आता अभ्यास करायला बसणार आहे ना. आणि केतकीनीच कलिंगड पण कट केलेलं आहे. त्याची टेक्निक बघा, अजून दाखवा मला कशी कट करणार आहे ते दाखवा. जास्त लाल नाही आहे पण खूप गोड आहे. तर चला आता आम्ही सगळेजण कलिंगड खाऊन घेतोय. आता अर्धा भाग खाऊन झालेला आहे आमचा. आता केतकी कट करून बघते, सॉरी आता केतकी कट करून दाखवते कसं करायचं. म्हणजे अशा पद्धतीने कट केल्याने आपल्याला खाताना इझी पडतं. ही हॅक कुठे बघितली केतकी तू? व्हिडिओमध्ये बघितली. चांगली आयडिया. हळू सांभाळून कर. दोन सुरी होते ना आपल्याकडे. एक काय माहिती हरवली कुठेतरी. मागच्या एक कलिंगड खाल्ला त्याच्यात गेली वाटतं. कलिंगड खातो. अरे हा रे, ती कलिंगड खाताना आपण ते ताटामध्ये ठेवलेली तशीच गेली वाटतं. आता या सर म्हणजे आधी अशी कापल्यानंतर परत त्याला क्रॉसमध्ये कट करायचं का? छान छान. हळूहळू काढ, मोठं सांभाळ. इथे जरा कडक वाटतं. सेम असंच करायचं. तिने कट केलेलं आहे तर कसं खायचं बघा. असं डायरेक्ट मधला भाग किंवा असं काढलं ना तर आपल्याला असं मध्ये काही येत नाही. सगळे फक्त डायरेक्ट तोंडात घालायचं. खूप छान आयडिया आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कट करून बघा. म्हणजे आपल्याला हे बघा डायरेक्ट तो पीसच मिळतो तोंडामध्ये. घे वेदांत खायला. घ्या हो तुम्ही पण. हे घे वेदांत तुला स्पेशल. मोठा द्या. हे मस्त आहे. मधून पटकन खायचं. सोपं आहे एकदम कट करायला. आधी आम्ही कसं ते अशा फोडी करायचं मोठ्या मोठ्या, पण ते खाताना सगळं तोंडाला लागायचं. आता हे खाताना पण सोपं आहे आणि बिया पण पटपट निघतात. तुम्ही असे सहज पहिले बिया काढू शकतात. तर आत्ताच मी परत पुरणपोळ्या केल्या. रात्री थोडंसं पुरण उरलेलं, म्हणजे थोडं म्हणजे भरपूर उरलं आहे, कारण अर्धा किलो पुरण केलं होतं मी. तर आता परत मी पुरणाच्याच पोळ्या केलेल्या आहे. आणि आता हे जे पिठाचं खराब झालेलं आहे ते सगळं आता मी स्वच्छ धुवून घेते. ओटा पूर्णपणे आता मी धुवून घेणार आहे. गॅस स्टोव साफ करण्यापूर्वी आपण त्याच्यावरचा जो स्टँड आहे तो ते तिन्हीच्या तिन्ही स्टँड मी काढून घेते. आणि आता हे पूर्ण कोरडं आहे त्यामुळे सुरुवातीला पाणी मारून घ्यायचं, म्हणजे ते थोडंसं ओलसर होतं. आणि आता मी इथे विम बार लिक्विडचा वापर करून आता हे घासणीने व्यवस्थित असं घासून घेते. जे स्टीलचं आहे त्यालाच मी थोडंसं जोर लावून घासते. बाकी ग्लास जो आहे तो त्या ग्लासला मी जास्त असं घासत नाही. अलगदच मी असं त्याला हे करते, वॉश करते. आणि साईड बाय साईड इथे आपल्या समोरच्या टाईल्सवरती पण आपली जी फोडणी असते ती फोडणी पडलेली असते, तेल पडलेलं असतं, तर ते सुद्धा मी तिथे लगेच घासून घेते. आणि आता गॅस स्टोववरती जे स्टँड आहे ते स्टँडसुद्धा आता मी घासणीच्या सहाय्याने घासून घेते. म्हणजे त्याच्यावरती थोडंसं तेलकट तुपकट जे काय झालेलं असेल ते सगळं निघून जातं. तर अशा पद्धतीने मी आठवड्यातून 3 ते 4 वेळा डीप क्लिनिंग करत असते. आणि जर का स्वच्छ असेल तर फक्त नेहमी स्वयंपाक झाल्यानंतर पुसून घेते कापडाने,
कारण आपण अशा पद्धतीने घासून घेतल्यावरती रोज अशा पद्धतीने आपल्याला डीप क्लीन करायची गरज नाही. आठवड्यातून 3 दिवस मी अशा पद्धतीने करते आणि 3 दिवस फक्त पुसून घेते, कारण तेव्हा इतकी घाण नसते. तर तुम्ही इथे बघू शकता सगळं मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि आता वायपरने मस्त वाईप करून घेतल्यानंतर सगळं कोरडं झाल्यानंतर स्टँड लावून घेतलेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता एकदम स्वच्छ क्लीन वाटते आणि एकदम प्रसन्न झालेलं आहे. आणि अशा प्रसन्न झालेल्या किचनमध्ये स्वयंपाक करायलासुद्धा मस्त उत्साह येतो. तर आता आम्ही थोड्या वेळ विश्रांती घेणार आहे. तर विश्रांती घेतल्यानंतर आपण पुन्हा भेटूया. चला बाय. तर आता आम्ही निघालेलो आहे डीमार्टला. चला. तो त्याचा डिपार्टमेंटचा घेतोय. आता मी केतकीला म्हटलं मला पटेल सोडून इकडे झाला. वेदांत मोठी घ्यायला लागेल ना वेदांत. 5 kg. 5 kg. ही आहे का? हां. लक्स नको लक्स नाहीये ड्रेस आहे. नको ते वेगळं नवीन नको. संतूर घे. नाही तर तुला आता काय कोणता आवडला? सिंथल ठेव मग. सिंथल वेदांत हेल्प कर ना पटापट घ्यायला आम्हाला. आपल्याला किती 4च पिशव्या किती झाल्या पण 1 2 4 पिशव्या. डीमार्ट वरून पहिल्यांदा एवढे शॉपिंग. फर्स्ट टाइम. बापरे, हा अनुभव काय एवढा खास नाही वाटला आम्हाला. एवढी मजा नाही आली. सगळं काम स्वतःलाच करायला लागलं. नाही थांबा. पैसे ठेवले तू तिकडे. तर आत्ताच डीमार्टची शॉपिंग करून आम्ही घरी आलेलो आहोत आणि शॉपिंगमध्ये आम्ही काय काय घेतलं ते मी तुमच्याशी उद्या शेअर करेन, कारण आता बराच वेळ झाला आहे आणि आम्हाला बाहेर जायचं आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.